लाडकी बहीण योजना आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. जानेवारीच्या 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला पडण्यास सुरुवात झालेली आहे. जानेवारीचे 1500 रुपये आले, अचानक पैसे येण्यास सुरुवात आणि लाखो महिलांची गिफ्ट पण आज मिळेल. खूप मोठी अपडेट आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 11 तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे. खूप मोठी अपडेट या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे. अपडेट पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मोठी अपडेट आहे. तुम्ही पाहू शकता की ब्रेकिंग न्यूज आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी हप्ता 1500 रुपये आणि लाखो रुपयांची गिफ्ट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट मानावं लागेल. लाडक्या बहिणींना आता पैसे देखील वाढून मिळणार आहेत. तुम्हाला पाहू शकता की आता इथं काय अपडेट आहे. सरकारच्या निकषाचा फटका शेतकरी महिलांना बसण्याची शक्यता असून जवळपास 20 ते 30 लाख महिलांना या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या निकषाकडे सगळ्यांचे शेतकरी महिलांचे लक्ष लागलेले आहे. तुम्ही पाहू शकता की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे. खूप मोठी अपडेट सरकारने दिलेली आहे. तर पहा या ठिकाणी राज्य सरकारच्या पिंक ई रिक्षा योजनेसाठी स्वयंरोजगार मिळवण्यासाठी महानगरपालिका हद्दीत 2800 महिलांना ई रिक्षा देण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता की 8000 महिलांना देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सोमवारपासून जनजागृती करणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे. तुम्हाला आता या ठिकाणी रिक्षा देखील भेटणार आहेत. तर यासाठी काही योजनेच्या अटी देखील या ठिकाणी सरकारने ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की अटी काय आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे आणि अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 असावे आणि लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या 3 अटी आहेत आणि दुसऱ्या पण अटी आहेत. तुम्हाला या सर्व अटी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला रिक्षा भेटू शकतो. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, नाहीतर तुम्ही घेऊ शकणार नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता पाहू शकता दुसरी अट आहे काय. लाभार्थ्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. खूप कमी आहे. 3 लाखांपेक्षा तुम्हाला कमी पाहिजे तरच भेटू शकतं. आता विधवा महिलांचे कायद्याने घटस्फोटित महिलांना इथं या ठिकाणी प्राधान्य भेटणार आहे. विधवा आणि कायद्याने घटस्फोटित महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ सर्वाधिक भेटणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आलेली होती की सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशा नवनवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापासून वंचित राहतील. तर आता सांगायचं झालं, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला या आठवड्यामध्ये भेटून जाईल. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि कोणतीही तुमच्या फॉर्ममध्ये शंका वगैरे नसेल तर 100% पैसे तुम्हाला भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. आणि दुसरी बाब म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी पडणार. तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 11 तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे. 11 तारखेपासून तुम्हाला जानेवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी भेटण्यास सुरुवात झाली आहे. 100% पैसे भेटणार. जर तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल, काही प्रॉब्लेम नसेल तर पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पैसे 100% भेटणार. तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही. आणि 2100 रुपये कधी भेटणार. 2100 रुपये तुम्हाला आताच भेटणारे नाही आहेत. सर्वात मोठी अपडेट तुम्ही लक्षात घ्यायची. 2100 रुपये तुम्हाला आधीच भेटणार, आताच भेटणार नाहीत. तर 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत. 2100 रुपये जे मार्च महिन्यांमध्ये जे अधिवेशन होणार आहे, अर्थसंकल्पना होणार आहे, त्याच्यामध्ये जर निर्णय झाला तरच तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये ते पैसे तुम्हाला 2100 रुपये भेटू शकतात. तुम्हाला 2100 रुपये आताच भेटणार नाहीत. ही पण बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट बघितलेली आहे. आणि बऱ्याच महिलांना 6वा हप्ता पडलेला नाही आणि जानेवारी महिन्याचा देखील पडला नाही. अशा महिलांना 3000 रुपये सरकार ॲट अ टाईम जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच वेळी पडू शकतात. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. फक्त तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे. लिंक असेल तर लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या अकाउंटवरती पैसे लवकर पडतील. एक आहे पोस्टाची बँक, दुसरी आहे SBI बँक.
SBI बँक, पोस्ट बँक आणि ग्रामीण बँक या 3 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. बऱ्याच महिलांची कमेंट आली होती की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहे. अशा महिलांना या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे सरकार पाठवण्याचं काम करत आहे. या 3 बँकांमध्ये असतील तर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकर पाहायला भेटतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशा नवनवीन अपडेट तुमच्यापासून वंचित राहतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.